नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET 2021च्या सराव प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. त्यामध्ये आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 बघणार आहोत. विषय इंग्रजी भाग 3 यामध्ये पोएटिक डिव्हाइसेस हा जो अभ्यासक्रम बोर्डाने दिलेला आहे त्यावर आधारित प्रश्नोत्तरे बघणार आहोत. याच्या अगोदर आपण जे सराव प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बघितले त्यामध्ये आपण भूगोल विषय, इतिहास विषय व इंग्रजी विषयाचे व्हिडिओ बघितलेले होते. आज आपल्याला इंग्रजी विषयाचा तिसरा व्हिडिओ बघायचा आहे. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा जो लँग्वेज स्टडी आहे त्यावरचे आपण प्रश्नोत्तर बघितलेले आहेत. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 6 to 8 लाईन हे आपण नंतर बघणार आहोत. आज जो आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत त्यामध्ये पोएटिक डिव्हाइसेस हा जो तिसरा घटक आहे त्यावर आधारित आपण महत्त्वाचे बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा आपल्या CETमध्ये येतील असे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आपण बघणार आहोत. आता हे जे प्रश्न आणि त्यांची उत्तर आहेत ही प्रोफेसर मिस्टर विनोद गोपाळ कांबळे यांनी तयार केलेले आहेत. त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन MA इंग्लिश, MAd, सेट, नेट अशा या तज्ज्ञ व्यक्ती आहेत. तर चला आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आता आपण यामध्ये काय करणार आहोत की एकूण 15 प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीचे जे 9 प्रश्न आहेत ते फिगर ऑफ स्पीच आपला ओळखायचं आहे आणि त्यानंतर जे उर्वरित 6 प्रश्न आहेत त्यामध्ये पोएटिक डिव्हाइसेस आपल्याला ओळखायची आहेत, हे लक्षात ठेवा. मग शेवटी तुमचे 15 पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे आपण टॅली करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. पर्याय बघा, ॲपॉस्ट्रॉफी, मेटाफर, रिपिटेशन, इन्व्हर्जन. ह्याचं उत्तर ए ॲपॉस्ट्रॉफी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. आता प्रश्न क्रमांक 2 सुद्धा फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचा आहे. I want to sow seeds of moon on the sides of the path. पर्याय रिपिटेशन, सिमिली, पन, ॲलिट्रेशन. याचं उत्तर डी ॲलिट्रेशन याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, if you do not read. Simile, metaphor, repetition, pun. याचं उत्तर सी रिपिटेशन याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, फिगर ऑफ स्पीच ओळखायचा आहे. द फॅटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फूट स्टेप वेन ॲट स्कूल. पर्याय ॲलिट्रेशन, मेटाफर, अँटिथेसिस, हायपरबोल. याचे बरोबर उत्तर डी हायपरबोल हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. फॉलन, कोल्ड अँड डेड. पर्याय अँटिथेसिस, टिटॉलॉजी, रिपिटेशन, पन. ह्याचं बरोबर उत्तर आहे टिटॉलॉजी, बी पर्याय. प्रश्न क्रमांक 6 आहे, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. पर्याय पन, मेटाफर, अँटिथेसिस, रिपिटेशन. याचे बरोबर उत्तर सी अँटिथेसिस बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. द फॉक्स गो टेकिंग मी फॉर हिम. पर्याय रिपिटेशन, मेटाफर, ॲलिट्रेशन, पन. याचे बरोबर उत्तर डी पन याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच.
इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स. पर्याय पण, पर्सॉनिफिकेशन, ॲपॉस्ट्रॉफी, रिपिटेशन. याचे बरोबर उत्तर बी, पर्सॉनिफिकेशन बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, रीड द फॉलोइंग लाईन अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. द ओनली ऑदर साऊंड्स द स्वीप. पर्याय बघा, ओनोमोटोपोइया, अँटिथेसिस, इन्व्हर्जन, रिपिटेशन. याचं बरोबर उत्तर ए, ओनोमोटोपोइया हे बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 15 पैकी 9 प्रश्न हे फिगर ऑफ स्पीच यावर आधारित बघितलेले आहेत. यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 10 ते 15 हे पोएटिक डिव्हाइसेसवरती आहेत. पिक आउट द करेक्ट एक्झाम्पल ऑफ फॉलोइंग पोएटिक डिव्हाइस. ॲलिट्रेशन आणि पर्याय 4 आहेत ABCD. पहिला पर्याय आहे, ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक. बी, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. सी, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. डी, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. याचं बरोबर उत्तर ए, आय गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, रिपिटेशन. पोएटिक डिव्हाइस शोधायचं आहे. युवर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. इट ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. इट नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. इट्स नाईस टू टॉक विथ फॉक्स लाईक यू. यू सी आय एम ब्लाइंड. याचे बरोबर उत्तर डी, हा पर्याय शेवटचा बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, पिक आउट द करेक्ट एक्झाम्पल ऑफ फॉलोइंग पोएटिक डिव्हाइस. हायपरबोल. पर्याय बघा, आय हॅव 2 legs द वर्ल्ड इज माइन. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. अँड देन आय स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय फाईन. याचे बरोबर उत्तर ए, पहिला पर्याय याचं बरोबर उत्तर आहे. आय हॅव 2 legs द वर्ल्ड इज माइन. प्रश्न क्रमांक 13 आहे, पोएटिक डिव्हाइस शोधायचा आहे. इन्व्हर्जन. आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड अँड देन आय न्यू ही कोल्ड नॉट हिअर. राईज अप फॉर यू द फ्लॅग इन फ्लंग. फॉर यू द बगल ट्रिल्स. हर कॅप्टन डिअर फादर. याचे बरोबर उत्तर ए, पहिला पर्यायाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, पोएटिक डिव्हाइस शोधायचा आहे. रिपिटेशन अँड ॲपॉस्ट्रॉफी. पर्याय बघा, द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक. द पोर्ट इज नियर. द बेल्स आय हिअर. द पीपल आर एक्झल्टिंग. व्हाईल फॉलो आयज द स्टेडी किल. द फेसल ग्रीम अँड डेअरिंग. डी पर्याय आहे, बट ओ हर्ट हर्ट हर्ट. याचे बरोबर उत्तर डी, शेवटचा पर्याय बरोबर उत्तर आहे. बट ओ हर्ट हर्ट हर्ट. प्रश्न क्रमांक 15 आहे, पोएटिक डिव्हाइस शोधायचा आहे. मेटाफर अँड रिपिटेशन. पर्याय बघा, आय स्टॉप्ड द मोमेंट देन आय सेड व्हाय डोंट यू जॉइन द अदर डिअर. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, आवर फेअरफुल ट्रिप इज डन. ओ व्हॉट फॉरगिव्ह मी व्हेन आय फाईन. याचे बरोबर उत्तर सी,
पर्याय बरोबर उत्तर आहे. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, आवर फेअरफुल ट्रिप इज डन. अशा पद्धतीने 15 प्रश्न बघितलेले आहेत. तुमचे 15पैकी जर 15 प्रश्न बरोबर आले असतील तर तुमचा अभ्यास चांगला आहे. जर यातला एखादा दुसरा प्रश्न चुकला असेल तर तुम्हाला अजून अभ्यासाची गरज आहे. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.